कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी आदी तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम आराखड्याला मान्यता। 805 किलोमीटर लांबीचा हा मार्ग वर्ध्यातून सुरू होऊन सिंधुदुर्गात संपणार। उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या गोंदिया दौऱ्यावर। प्रफुल्ल पटेलांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्तानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भूमिपूजनानिमित्तानं दौरा। पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेलिब्रिटी स्कूल उपक्रम राबवणार। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 6000 कोटींच्या निविदा। शहर भागासाठी 1, पूर्व उपनगरासाठी 1 आणि पश्चिम उपनगरासाठी 3 निविदा मागवल्या। बेस्टला अटल सेतूवर टोल भरावाच लागणार। बेस्ट बसला टोल दरात सूट मिळणार नाही। लोणावळ्यातील भुशी गावातील नागरिकांचं उपोषण अखेर मागे। उपोषणकर्त्यांच्या 2 मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे। छत्रपती संभाजीनगरमधील N4 सिडको वसाहतीत MIT हॉस्पिटल जवळ पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया। महानगरपालिकेतील संपकरी 440 आशा सेविकांचं निलंबन। प्रशासक जी श्रीकांत यांचा खळबळजनक निर्णय, तर नोटिशीनंतर 71 आशा सेविका कामावरती रुजू। ओले आणि सुक्या कचऱ्याचं घरीच वर्गीकरण करा। मुंबई महापालिकेचं मोहिमेद्वारे आवाहन रहिवासी संस्थांमध्ये राबवणार। नागपूरसह विदर्भात पुढचे 2 दिवस वादळी पावसाची शक्यता। अवकाळी पावसाचं संकट बळीराजाच्या डोक्यावर।